कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते दहिवलीच्या कृषी कन्या संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावामध्ये दाखल झालेल्या आहेत। आपण जे पुस्तकांमध्ये शिकलो ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना नवीन तंत्रज्ञान असेल किंवा वेगवेगळे नवीन प्रयोग असतील ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि प्रत्यक्षात शेतीचा अनुभव घेण्याचं काम ह्या कृषी कन्या करत असतात। आपण त्यांच्याकडून या रावे उपक्रमाअंतर्गत जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगशील, नेमका काय हा रावे तुमचा उपक्रम आहे? नमस्कार. रावे म्हणजे रुरल ॲग्रिकल्चर वर्क एक्सपिरियन्स. त्याच्यात आम्ही काय करतो, जे आम्ही 3 वर्ष कॉलेजमध्ये जे शिकतो ते प्रॅक्टिकली परफॉर्म करायचं आणि नवीन नवीन एक्सपिरियन्स घ्यायचा। तसेच जे शेतकऱ्यांकडचे जे नवीन त्यांचे काही पद्धती असतील त्या आपण शिकायच्या आणि आपल्याकडच्या नवीन पद्धती आणि तंत्रज्ञान त्यांना शिकवायचं, हे आम्ही या रावेमध्ये करत असतो। ताई, काय सांगशील, तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाता आणि त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करता? आम्ही शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील, बाबतीत म्हणा किंवा इतर कोणत्या गोष्टीत म्हणा, त्या समजून घेतो आणि त्यावरती काय उपाय केले पाहिजेत ते समजून घेतो। फॉर एक्झाम्पल, आपण पिकांवरती वेगवेगळे रोग बघतो, मग त्या रोगांवरती कोणतं निदान केलं पाहिजे, कोणतं औषध वापरलं पाहिजे, त्या संदर्भात सर्व माहिती शेतकऱ्यांना देतो। 3 वर्षामध्ये जे काही नवीन तंत्रज्ञान शिकलोय, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज असतील ज्या पिकांवर उपलब्ध केल्या जातात, त्या सर्व शेतकऱ्यांना समजावून सांगतो, त्याबद्दल माहिती देतो। शाश्वत शेती म्हणजे काय, सेंद्रिय शेती म्हणजे काय, त्याचा उपयोग कसा केला पाहिजे शेतीमध्ये, हे सर्व आम्ही शेतकऱ्यांना समजावून सांगतो व याची माहिती देतो आम्ही शेतकऱ्यांना। ताई, काय सांगशील, तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जातात, त्यांचा प्रतिसाद कसा असतो? आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जातो, त्यांचा प्रतिसाद आम्हाला खूप मौल्यवान असतो। आमच्याकडून जे काही त्यांना सांगता येईल ते आम्ही सांगतो किंवा त्यांच्याकडून ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही शिकतो आणि त्यांच्यासोबत बांधावर बसून त्या ज्या काही गप्पा आहेत त्यांच्यामध्ये जे काय आम्ही म्हणजे आमच्याकडून जेवढं काय सांगता येईल, त्यांच्याकडून जेवढं काय घेता येईल ते त्यांच्याकडून शिकतोय, आमच्याकडून जे पद्धतीने ते त्यांना सांगतो। बरोबर. केवळ कृषी विषयातलं पुस्तकी शिक्षण घेऊन नाही, तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्याकडून जी पारंपरिक शेती असेल त्याचं ज्ञान घेणं आणि आधुनिक शेतीचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्याचं काम या कृषी कन्या आरवली गावात राहून करतायत। योगेश बंडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।